सुरक्षा अभियानाअंतर्गत युवक युवतींनी पथनाट्याच्या माध्यमातून केली जनजागृती। भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलढाणा, राष्ट्रीय सेवा योजना, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा व वाहतूक शाखा, जिल्हा पोलीस दल बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाअंतर्गत आज पथनाट्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षाबाबत जयस्तंभ चौक, बस स्टँड व तहसील चौकात जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले। यावेळी डॉक्टर विजय बोरकर, नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजय सिंग राजपूत, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्वप्नील कोल्हे, प्रतीक रोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, पोलीस उपनिरीक्षक विलास कड, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते। वाहन चालवत असताना हेल्मेटचा वापर करा, सीट बेल्टचा वापर करा, नशा करून वाहन चालवू नका, अपघात प्रसंगी जखमीला मदत करा, रस्ता सुरक्षा नियम पाळा असा संदेश या पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला। तर जखमी व्यक्तीला 1 तासात रुग्णालयात दाखल केल्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला रोख पारितोषिक सुद्धा देण्यात येते। या संदर्भात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्वप्नील कोल्हे यांनी सांगितले। दरवर्षी आपण रस्ता सुरक्षा अभियान साजरा करत असतो। यावर्षीही आपण रस्ता सुरक्षा अभियान 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या दरम्यान साजरा करत आहोत। त्या अंतर्गत रस्ता सुरक्षा अंतर्गत आज आपण नेहरू युवा केंद्र बुलढाणा, गजानन महाराज फार्मसी कॉलेज बुलढाणा व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा, ट्रॅफिक वाहतूक शाखा बुलढाणा यांच्या सहकार्याने आणि कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात एक छान पथनाट्य इथे आपण सादर करत आहोत आणि जनतेला ट्रॅफिक नियमांचे पालन कसे केले पाहिजे, आपण गाडी कशी चालवली पाहिजे, कोणती सुरक्षा आपण वापरली पाहिजे या संदर्भात पथनाट्याच्या सहाय्याने मार्गदर्शन करणार आहोत। तर त्यांना एकच आवाहन करू इच्छितो की त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जे वाहतुकीचे नियम आहेत त्यांचं पूर्णपणे पालन करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या भारतामध्ये जे दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यू होते किंवा नागरिकांना त्या ठिकाणी इजा होते, इंजुरी होते, ते त्यांना कमी करायचे आहे। आणि कुठेही त्यांनी अपघात दिसला तर त्यांनी 108 हा जो ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे किंवा पोलिसांचा नंबर 112 या दोन्ही नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर त्या ठिकाणी मेडिकल हेल्प त्या व्यक्तीला कशी मिळेल, अपघातग्रस्तांना या ठिकाणी लवकरात लवकर माहिती आहे किंवा त्याची जी अपघाताची माहिती आहे किंवा त्यांना जी मदत मिळेल ती मिळाली पाहिजे, जेणेकरून एक गोल्डन हवर हा नियम आहे। म्हणजे गोल्डन हवर म्हणजे अपघात झाल्यानंतरचा लगतचा 1 तास, त्या लगतच्या 1 तासामध्ये जर विक्टीमला प्रॉपर केअर मिळाली, मेडिकल ट्रीटमेंट मिळाली तर त्यांचे जे प्राण आहेत ते 95% या ठिकाणी प्राण वाचण्याची शक्यता असते। तर ती त्यांनी काय करावं, त्या ठिकाणी 108 किंवा 112 जो नंबर आहे त्यांना कॉल करावा, जेणेकरून या ठिकाणी रस्ते अपघातामध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे ते या ठिकाणी कमी करण्यास निश्चितच मदत होईल। धन्यवाद। नमस्कार, मी API स्वप्नील नाईक, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत जे महत्त्वाच्या गोष्टी त्या ट्रॅफिक नियमन, त्या चुकीमुळे होणारे अपघात, जसं ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह, या चुकीमुळे जे अपघात होतात, अपघात होत असताना काही वेळेस लोक घाबरतात की आपण जखमींना उचलावं का नाही उचलावं, पोलिसांमध्ये कारवाई होईल का काय, चौकशी होईल, या भीतीला न बाळगता सरळ त्याला पटकन पहिले मदत करणे आहे। नवीन कायद्यानुसार त्यांची चौकशी नाही, काही नाही, उलट त्यांना चांगल्या पद्धतीने समोर जीव वाचला किंवा तात्काळ मदत मिळाली तर त्यांना रिवॉर्ड दिले जाणार आहेत बाबत सांगितले आहे। तरी लोकांना माझं आव्हान आहे की ॲक्सिडेंट झाल्या प्रत्येकाने स्वतः समजून मदत करावी ही विनंती। आज भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलढाणा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा व वाहतूक शाखा पोलीस विभाग बुलढाणा आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। यामध्ये आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी
हे पथनाट्य सादर करून रस्ता सुरक्षाविषयी समाजात जनजागृतीचे कार्य करत आहे. आज समाजाला ही गरज आहे की आपण बघतो की एक अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये 15 ते 35 वयोगटातील युवकांचा जास्त समावेश आहे. म्हणून या युवकांमध्ये जागृती करण्यासाठी आमचे हे युवक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. मी नागरिकांना विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की त्यांनी रस्ता सुरक्षेचे सर्व नियम पाळावे आणि समाजामध्ये याविषयी जागृती करावी. कारण आपलं बाहेरच्या बाहेर पडताना आपल्याही घरी कोणी वाट पाहते याचं भान ठेवावं. दारू पिऊन वाहने चालू नये, हेल्मेटचा वापर करावा. अशा विविध प्रकारच्या उपाययोजना आणि प्रतिबंध जे आहे त्याविषयी आम्ही समाजात जागृती करत आहोत. धन्यवाद.